इनकलाब जिंदाबाद। We want justice. We want justice. We want Najib Ahmed. We want Najib Ahmed. दो तीन की शक्ल में हाथ पकड़ लिया भाई, दो तीन की शक्ल में। सारा देश पूछ रहा है नजीब कहाँ है, नजीब कहाँ है। सारा देश पूछ रहा है। आवाज निकलती थी। ऑटो को थोड़ा सा आगे जाने दीजिए। सभी लोगों से यहाँ पे गुजारिश की जाती है कि दोनों से लाइन करते हुए धर्म का झगड़ा नहीं चलेगा, जात-पात और धर्म का झगड़ा नहीं चलेगा। जाते हिंसा बंद करो। 6 महीने से लापता नजीब कहाँ है, जवाब दो। केंद्र सरकार जवाब दो। राज्य सरकार जवाब दो। बंद करो। गुंडागर्दी बंद करो। जातिवाद, प्रांतवाद, भाषावाद को फेंक दो। नीला हिरवा भगवा नंतर। नीला हिरवा भगवा नंतर। नीला हिरवा भगवा नंतर। हम क्या चाहे आजादी, तुम क्या चाहे आजादी। अरे देश भी चाहे आजादी। अरे सांप्रदायिकता से आजादी। अरे जातिवाद से आजादी। अरे धर्मवाद से आजादी। अरे पूंजीवाद से आजादी। अरे समाजवाद से आजादी। अरे बीजेपी से आजादी। एबीवीपी से आजादी। गुंडागर्दी से आजादी। अरे बोलने की आजादी। अरे लिखने की भी आजादी। अरे बोलने की भी आजादी। जीने की भी आजादी। हम चाहता है आजादी। तुम चाहता है आजादी। इंसान चाहे आजादी। मोदी सरकार जवाब दो। नजीब अहमद कहाँ है, मोदी सरकार प्ले कार्ड इधर का। नजीब अहमद कहाँ है, नजीब अहमद कहाँ है, जवाब दो। जवाब दो। नजीब अहमद कहाँ है, दिल्ली गवर्नर जवाब दो। नजीब अहमद कहाँ है, जेल प्रशासन जवाब दो। नजीब अहमद कहाँ है, केंद्र सरकार जवाब दो। नजीब अहमद को गिरफ्तार करने वाले अरेस्ट कर नजीब के गुमशुदा दोषियों को, नजीब के दोषियों को, नजीब के दोषियों को, नजीब के दिल्ली पुलिस
सरकार आवाज दो, आवाज दो. निर्वा भगवान नसतं. महिन्याचा लापता नजीबचा जपतो. 6 महिन्याचा लापता नजीबचा जपतो. We want justice. We want justice. We want justice. We want justice. दिल्ली बोले, दिल्ली बोले. जागी नहीं जागी. We want justice. We want justice. बीजेपी सरकार. 6 महिन्याचा लापता नजीब. मेरा नाम है अदनान. डॉक्टर APJ अब्दुल कलाम विचारपती मंच आयोजित आजच्या या निषेध मोर्चामध्ये सामील झालेले माझ्या सर्व बांधवांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सबसे पहले यहाँ पे डॉक्टर APJ अब्दुल कलाम के माध्यम से यहाँ पे मुलाकात किया गया इस जलसे में शिरकत फरमा मेरे सभी भाइयों का यहाँ पर तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. शुक्रिया शुक्रिया. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट समजून घेणे आणि जाणून घेणे असे महत्वाचे आहे की आपण या ठिकाणी जमा झालेलो असताना आपला नेमका उद्देश कुठला आहे, आपण या ठिकाणी कशासाठी जमा झालेलो आहे. मित्रांनो, दिल्ली विद्यापीठामध्ये म्हणजे जवाहरलाल नेहरू या ठिकाणच्या विद्यापीठामध्ये नजीब अहमद नावाचा उत्तर प्रदेशचा विद्यार्थी जो दिल्लीमध्ये MSc फर्स्ट इयर मध्ये होता, त्या विद्यार्थ्याला हॉस्टेलमध्ये घुसून त्या विद्यार्थ्याला असं सांगावं वाटते की एकीकडे जर आपण सबका साथ सबका विकास बद्दल बोलत असतो, एकीकडे जर आपण सबका साथ सबका विकास, एकीकडे जर आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलत असतो, एकीकडे जर आपण विकसित भारताबद्दल बोलत असतो, काय खरंच आमच्यामध्ये काय खरंच हे जे नजीब अहमद सारखा प्रकार घडतो, आमच्याकडे अलीकडे रोज वेमुला सारखा जो प्रकार घडतो, काय अशा घडणारा प्रकार असतो, काय खरंच आपण महासत्ताक बनू, काय खरंच आपला इंडिया हा डिजिटल इंडिया होईल, हे अत्यंत महत्वाचा आणि समजून घेण्याचा मुद्दा आहे या ठिकाणी. मित्रांनो, तरी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक स्वरूप आपण ऐकलेलेच आहेत, तरी या ठिकाणी अनेक मान्यवर किंवा अनेक वक्ते या ठिकाणी आपलं व्याख्यान करणार आहेत. तरी अगोदर सर्वप्रथम मी या ठिकाणी मैं ये दो लाइन से मैं यहाँ पे पहले वक्ते को यहाँ पे बुलाना चाहूंगा कि लापरवाह व्यवस्था को जगाने के खातिर, लापरवाह व्यवस्था को जगाने के खातिर, लापता नजीब को इंसाफ दिलाने के खातिर इंसाफ रॅली. तरी या ठिकाणी सर्वप्रथम काझी ॲडव्होकेट विनायक अली साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. भाइयों और मेरे देगलूर शहर के अमन पसंद शहरी और तमाम ऐसे लोग जो जातिवाद, धर्मवाद, हिंसा और थोड़ा पीछे और जो कोई ऐसी हरकत के खिलाफ खामोश रहने वाले लोगों का शहर नहीं है. भाइयों, आज जो ये APJ अब्दुल कलाम विचार मंच की जानिब से जो ये रैली का इनेकाद किया गया है, जिसमें आप तमाम लोगों ने शिरकत की, मैं मुबारकबाद देता हूं देगलूर शहर के शहरवासियों को कि आज आपने ये सबूत दिया है कि अगर कोई हमारे देश पर, हमारे देश की अखंडता पर जातिवादी हमला होता है तो हम उसका मुंहतोड़ जवाब देने के लिए हर वक्त तैयार बैठे हुए हैं. भाइयों, आज का ये जो जलसा रखा गया है, जो जुलूस निकाला गया है, ये जुलूस आखिर क्यों निकाला गया है? जैसा कि मेरे भाई ने अभी बताया थोड़ा प्रास्ताविक में कि नजीब अहमद क्या है और ये क्यों आज ये रैली मुनक्किद की गई है. नजीब अहमद JNTU यूनिवर्सिटी का एक विद्यार्थी था जो माइक्रोबायोलॉजी फर्स्ट ईयर में MSc माइक्रोबायोलॉजी फर्स्ट ईयर का विद्यार्थी था और 14/10/2016 को उस स्टूडेंट का ABVP के लड़कों के साथ कुछ, और ये बात के पक्के सबूत मिले हैं कि नजीब अहमद को बेपता करने में, गायब करने में, उसे किडनैप करने में ABVP और RSS के लोगों का हाथ था और उन लोगों ने नजीब अहमद को वहां से कहीं गायब कर दिया.
कोई कान नहीं धरा गया। उसके बाद जब हमारे ही मुल्क के कई लोग जो अमन पसंद हैं वो नजीब अहमद की मां के साथ और नजीब अहमद के साथ खड़े हो गए, तब जाकर पुलिस ने, प्रशासन ने उस बात की तरफ देखना शुरू किया। भाइयों, मैं ये कहना चाहता हूं कि जब हमारे देश में एक हुकूमत है, पुलिस है, कानून है, महकमा है, तो ये लोग, ये हमारे नुमाइंदे, ये हमारी कानून, हमारी पुलिस आखिर इतने बड़े वाकयों को दबाने की कोशिश क्यों कर रही है? जरूर इसके पीछे किसी ना किसी बड़े नुमाइंदे का, बड़े लीडर का हाथ है। और आप सब जानते हैं कि हमारे पास तो बड़े अच्छे दिनों की बात की जाती है, लेकिन अच्छे दिन के नाम पर अल्पसंख्यक लोगों के और जो अमन पसंद लोग हैं उनके बुरे दिन लाए गए हैं। उसकी एक मिसाल ये नजीब अहमद है। भाइयों, जब नजीब अहमद गायब हुआ उसके बारे में तकरार दी गई पुलिस से, उसके बाद जब प्रेशर बना तो ताज्जुब की बात यह है कि नजीब अहमद की नानी के घर पर छापा मारा गया, उन्हें तकलीफ दी गई, नजीब अहमद के परिवार वालों को तकलीफ दी गई, उनके ऊपर इंट्रोगेशन हुआ। लेकिन वो लोग जिनके नाम तकरार दी गई थी कि इन लोगों के ऊपर हमें शक है और यही लोग वो जिम्मेदार हैं जो नजीब अहमद को गायब किया है, उन लोगों के खिलाफ आज तक कोई कार्रवाई नहीं की गई। भाइयों, ये वाकया एक छोटा वाकया नहीं है, ये वाकया हमारी जमहूरियत पर हमला है, हमारी एकता पर हमला है, हमारे देश के संविधान पर हमला है। हमारा देश का संविधान ये बताता है कि हर शहरी को बराबर हुकूक हासिल है, लेकिन कुछ चुनिंदा लोग अपनी इजारादारी कायम करने के लिए, अपने आप को सुपीरियर बताने के लिए आज अपने हाथ में कानून को लिए हुए हैं और उनके कानून उनकी कठपुतली बन चुका है, पुलिस उनकी कठपुतली बन चुकी है, उनके इशारों पर नाच रही है। दिल्ली पुलिस का ये जो नंगा नाच हम देख रहे हैं कि बार बार एक औरत, एक माँ अपने बेटे के ताल्लुक से जाकर उनके चौखट पे बैठती है, उनसे इल्तिजा करती है, उसे धुतकार दिया जाता है। ये बात हमारे कानून के लिए शर्मिंदगी वाली बात है, हमारी पुलिस के प्रशासन के लिए शर्मिंदगी वाली बात है। भाइयों, हम देगलूर के शहरी और शहरी हिंदुस्तान के नागरिक होने की हैसियत से हम इस बात के ऊपर खामोश नहीं रहेंगे। हमको आवाज उठाना है, हमको ये पूछना है, हमको ये पूछने का हक है कि नजीब अहमद कहाँ है, नजीब अहमद आज तक क्यों लापता है। आज 6 महीने का अरसा हो चुका। नजीब अहमद की तफ्तीश के बारे में, उसके खोज के बारे में पुलिस ने क्या किया है? भाइयों, मैं आप लोगों से एक बात कहना चाहता हूं कि आज जो ये चिंगारी देगलूर से उठी है, इसको तमाम अजला में, तमाम इलाकों में हमको फैलाना है। ये आपकी, हमारी सबकी जिम्मेदारी है और इस मामले को उस वक्त तक हम रुकने नहीं देंगे जब तक कि नजीब अहमद वापस नहीं आ जाता। इंशाअल्लाह आप लोगों ने यहाँ हाजिर रहकर इस जलसे को सुना, इस जलसे में शिरकत की और अपनी जवाबदिली का सबूत दिया और मुझे बोलने का मौका दिया गया, इसलिए मैं शुक्रगुजार हूँ। अल्लाह बहुत बहुत शुक्रिया सर. आपने जैसा की कहा आंदोलन करू किंवा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही निदर्शने करू. इनके बाद तो मैं यहाँ पे ये 2 लाइन के साथ तो हमारे अगले वक्ता को बुलाना चाहता हूँ कि निष्क्रिय बेपरवाह दिल्ली पुलिस के खिलाफ, लोकतंत्र के कत्ल की साजिश के खिलाफ इंसाफ रैली जिसका आयोजन यहाँ पे किया गया है. इसके बाद आदरणीय अविनाश दादा सूर्यवंशी, आदरणीय ॲडव्होकेट अविनाश दादा सूर्यवंशी यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अविनाश दादा, धन्यवाद. मुझे थोड़ी बहुत हिंदी आती है तो आपको समझने में दिक्कत होगी, इसलिए मैं मराठी में बात करूंगा. या ठिकाणी आलेल्या सर्व लोकशाहीवर विश्वास दाखवणाऱ्या माझ्या तमाम बंधूंनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की आपण आपल्या लोकशाहीवर विश्वास दाखवून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये चिडून आपण या ठिकाणी या इन्साफ म्हणजे माणुसकीची जी काही मशाल आपण पेटवण्याचा हा प्रयत्न करत आहोत, त्या मशालीत आपण सहभागी झालात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं एकदा स्वागत करतो. आपल्या सर्वांसाठी एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. मित्र, हा जो काळ आहे तो अत्यंत गंभीर पद्धतीने आता सुरू आहे. आपल्याला माहित आहे की काही दिवसापासून एक विशिष्ट सरकार सत्तेत आल्यापासून आपल्याकडे रोज एक नवीन प्रश्न उभा केला जातोय. आपल्याला त्याच्यावर लढायला तयार केलं जात आहे. आपण त्यात लढण्यात व्यस्त होत आहोत आणि आपण मूलभूत गरजांपासून दूर पळून जात आहोत. कुठेच आपण विकासाची भाषा करणार नाही, त्याची काळजी इतर सरकार व्यवस्थितपणे घेत आहे.
मित्रांनो, नजीबचं गायब होणं असेल, रोहितची आत्महत्या असेल, ज्याला आम्ही संस्थात्मक हत्या म्हणू, काल क्रिस्टचं जे काही झालं, मुथुकृष्णन नावाच्या विद्यार्थ्यांनी काल जेएनयू मध्ये आत्महत्या केली, त्यानंतर असे अनेक विद्यार्थी आहेत जे वेगवेगळ्या विद्यापीठातून गायब झालेले आहेत. आपण हे जे काही मोर्चा काढलाय तर तो कोणी नजीब मुस्लिम आहे म्हणून नाही काढलेला मोर्चा, तर एकंदरीत भारतातल्या पूर्ण लोकशाही समोरील जे काही मोठं आव्हान या देशामध्ये उभं राहिलेलं आहे, तर त्या आव्हानाला आपल्याला कुठेतरी समोर जावं लागणार आहे, म्हणून हा मोर्चा आहे आणि आपला नीट समजून घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, अनेक वर्ष या सत्तेत आलेल्या सरकारच्या या काळानंतर आम्ही काय खावं, आम्ही काय बघावं, आम्ही काय लिहावं याच्यावर सुद्धा बंदी यायला सुरू झाली. मधल्या काळामध्ये आम्ही आमच्या घरात काय आणलं गेलं याच्यावरून 1 लाखची हत्या झाली. आम्ही बोलू नये याच्यामुळे आमच्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, कलबुर्गी सरांची हत्या झाली. याच्यानंतर त्या हत्यारांचा आतापर्यंत कसलाही छळा लागलेला नाहीये आणि हे छळा लागू नये म्हणून तिथली व्यवस्था जाणीवपूर्वक याच्यामध्ये काम करत आहे. असं आजपर्यंत कधीही झालं नाही. आपल्यामध्ये कायद्याचे अनेक दिग्गज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना माहिती आहे की जिथे कुठे आजपर्यंत काही अपराध झालेला आहे त्याचा नक्की काही ना काही छळा लागलेला आहे, पण या हत्येचा आजपर्यंत काही छळा लागलेला नाहीये. त्याच्यावर कमिटी बसवली गेली. मित्रांनो, रोहितच्या हत्येनंतर हैदराबाद विद्यापीठामध्ये एक कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीनं रोहितनं आत्महत्या का केली याच्याबद्दलची चौकशी करण्यासाठी नाही, तो रोहित दलित होता की नव्हता याच्यासाठी कमिटी बसण्यात आली. मित्रांनो, 1 लाखची हत्या झाली. 1 लाखच्या हत्येनंतर 1 लाखचा मर्डर कुणी केला, कशाने केला याच्याबद्दल चौकशी व्हायला पाहिजे होती, पण मित्रांनो तसं झालं नाही. तर 1 लाखच्या घरामध्ये असलेला माणूस कोणतं होतं याच्यासाठीची कमिटी बसली. मित्रांनो, भारतीय संविधान हा माणसाला केंद्रस्थानी मानून बनवण्यात आलेला आहे. सगळ्यात पहिली आणि शेवटची प्रायोरिटी माणसाला बनवण्यात आलेली आहे, पण ते माणूस जनावरांचं होतं की नाही, ते गायीचं होतं की नाही याच्याबद्दलची कमिटी बसून आमच्या माणुसकीला काळीमा फासणारा निर्णय इथली व्यवस्था घेऊ पाहत आहे. मित्रांनो, या सरकारने आम्हाला अभिवचनं दिलं की आम्ही आजचे दिन आणू आणि आम्हाला निवडणुकीच्या पूर्वी आजचे दिनचं आश्वासन देऊन आमच्या गियात आहे ना थोडे पैसे काढून घेऊन दिल्लीमध्ये मनीष तिवारी नावाच्या व्यक्तीनं आमच्या हातामध्ये लड्डू दिलेत. लड्डू वाटण्याचं काम केलंय आणि आम्ही ते लड्डू आजपर्यंत पचवलेत सुद्धा. आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आम्हाला हिशोब घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, या प्रवृत्ती त्या प्रवृत्ती आहेत ज्यांनी पूर्व काळामध्ये तुकारामांना गायब केलं, बसवण्यांचं लिंगायक्य केलं, अनेक लोकांना गायब केलं. इथल्या शंभुकाचं स्वतःच्या हिमतीवर स्वबळावर ज्यानं आपली विद्या ज्यांनी आपल्याकडे प्राप्त केली होती त्या शंभुकाचा शिरच्छेद केला आणि ज्या द्रोणाचार्याच्या विद्यार्थी म्हणून ज्यानं एकलव्यानं आपली स्वतःच्या हिमतीवर ज्यानं आपली धनुर्धानी विद्या शिकली होती त्याचा अंत कापला गेला. ही तीच प्रवृत्ती पुन्हा आपले लेकरं शिकू नयेत. आपल्या लेकरांनी जर शिकून इथल्या क्षेत्रामध्ये जर पुढे गेले तर आपला येणारा काळ त्यांच्यासाठी धोक्याचा असणार आहे. म्हणून आमच्या एकेका विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक मारण्याचा प्रयत्न केले जात आहेत, शाळा कॉलेजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केले जात आहेत. आमच्या पोरांना जर आंदोलन केले, मोर्चा केले तर त्यांच्या दहशतवादाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. जर आंदोलन मोर्चा केले त्यांच्या नक्षलवादीचा ठपका देऊन बाहेर केले जात आहेत. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींना आम्हाला नीट समजून घ्यावं लागणार आहे. आपण लोकशाहीच्या देशामध्ये राहतो. आपण कोणालाही घाबरून राहायचं काही कारण नाही. आपण संविधानावर आपण श्रद्धा बाळगणारे लोक आहोत. आपण संविधानाला मानून चालणारे लोक आहोत. त्यामुळं येत्या काळामध्ये हे जे काही प्रश्न आहेत ते नीटपणे समजून घ्यावे लागणार आहेत. आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यावर भटकवले जात आहेत. हा कुठलाही मुद्दा एका जातीचा, एका धर्माचा, एका माणसाचा नाहीये, ते संबंध मानवजातीचा आहे. हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागणार आहे. मधल्या काळात एखाद्या युवतीवर बलात्कार झाला, ती माझी बहीण असेल, ती मराठा समाजाची असेल, ती मुस्लिम असेल, ती दलित असेल, ती कुणी असेल, ती माझी बहीण आहे आणि तेवढ्याच तळमळीने मी बाहेर येईन. म्हणून मधल्या काळामध्ये एक मराठा मोर्चा बाहेर आला. मराठा मोर्चामधून त्या कोपर्डीच्या प्रकरणातली जी काही माझी बहीण होती तिच्यावर बलात्कार झाला म्हणून जो काही मोर्चा झाला, त्याच्यानंतर प्रति मोर्चा उभा करण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन मोर्चा उभा झाला, अॅट्रॉसिटीचा मोर्चा. त्यानंतर एक नवीन मोर्चे, रोज एक मोर्चाचं पेव या भारतभरामध्ये तयार केलं जाते. मित्रांनो, या सगळ्या आत्महत्या, या मोर्चे, या हत्या, हे हल्ले हे काही योगायोग नाहीये, ते जाणीवपूर्वक केलेले एक कट आहे. हे आम्हाला नीट समजून घ्यावं लागणार आहे आणि याच्या विरोधामध्ये आम्हाला जाणीवपूर्वक एक नवीन लढाई, एक नवा विचार घेऊन आम्हाला बाहेर यावं लागणार आहे. आपल्या जातीय, धार्मिक, राजकीय सगळे बंधनं बाजूला काढून टाकून देऊन माणुसकीच्या हेतूसाठी आम्हाला बाहेर यावं लागणार आहे आणि या सगळ्या विचाराला घेऊन आपण सर्वजण बाहेर याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण पुन्हा या मोर्चात सहभागी झालात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. ज्या नजीबच्या आईनं, बहिणीनं जे काही हा जो काही आंदोलन आजपर्यंत तेवत ठेवलेला आहे
त्या आंदोलनाला आपल्याला मजबूत करायचं आहे. नजीबचं काय झालं आपल्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलेलं आहे, माझ्या नंतरच्या वक्त्याने सांगतील. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. आपण सर्वांनी मला या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पूरे जज्बात के साथ शामिल होने वाले मेरे प्यारे भाइयों, आपने आज सबूत दिया है कि हम जिंदा हैं, हम मरी हुई कौम नहीं है. अभी जैसा कि मेरे भाई ने कहा कि अच्छे दिन आएंगे ऐसा नारा लेकर हुकूमत में आने की खातिर बार बार कोशिश करके हुकूमत बन गई, तो पहला नारा यही उठा था कि भाइयों और बहनों अच्छे दिन आ गए. लेकिन मैं कहता हूं कि अच्छे दिन किसके आए? अच्छे दिन आम लोगों के आए क्या? अच्छे दिन अल्पसंख्यक लोगों के आए क्या? अच्छे दिन दलित समाज के आए क्या? अच्छे दिन मुस्लिम समाज के आए क्या? गरीबों के आए क्या? भुखमरों के आए क्या? अरे अच्छे दिन तो तुम्हारे जैसे गरीबों के आ गए. अच्छे दिन तो उस तंजीम के आ गए हैं जिस तंजीम के ऊपर बंदिश लगा दी गई थी कि ये तंजीम कट्टर आतंकवादी तंजीम है. उस तंजीम को दोबारा जिंदा किया गया था. ऐसी तंजीम के अच्छे दिन आ गए. ये अच्छे दिन हमारे तुम्हारे अच्छे दिन नहीं है. लेकिन हमारी खुशकिस्मती ये है कि हमारा जब दस्तूर बनाया जा रहा था, जब हमारा कॉन्स्टिट्यूशन लिखा जा रहा था, तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिख दिया कि हिंदुस्तान एक सेक्युलर देश है, यानी कि हिंदुस्तान एक सेक्युलर मुल्क है. यहाँ पर हर जात के लोगों को उनके धर्म का मानने की पूरी इजाजत रहेगी. किसी को उनके धर्म के पालन करने से कोई नहीं रोक सकेगा. अच्छा हुआ कि वो दस्तूर आज भी जिंदा है. उस दस्तूर के सहारे से उसमें एक आर्टिकल ऐसा भी है कि ऐसे बातों में भी दस्तूर में आर्टिकल लिखना पड़ा. वो आर्टिकल ये है कि हर इंसान को, यानी कि हर जिंदा आदमी को जीने का पूरा हक होगा. आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ अवर इंडिया क्या बोलता कि हर इंसान को जीने का पूरा हक है. लेकिन अगर हम हिंदुस्तान में गौर करेंगे तो क्या आर्टिकल 21 आज जिंदा है? नहीं है. मेरे भाइयों, आज गोश्त के नाम पे अखलाक को खत्म कर दिया जाता है. आज एक तंजीम से लड़ रहा बोल के नजीब को गायब कर दिया जाता है और कहते हैं कि अच्छे दिन आ गए. तो क्या अच्छे दिन आ गए? मैं उस तंजीम का नाम अपने मुंह से लेकर अपनी जबान भी खराब नहीं करना चाहता, लेकिन वो तंजीम हिंदुस्तान को खोखला कर रही है. वो तंजीम हिंदुस्तान की एकता को फोड़ रही है. आज हिंदुस्तान के नौजवानों को एक होने की गरज है. गरज क्यों है? क्योंकि आज नजीब गया, कल कोई भी जाएगा. कल एडवोकेट काजी परवेज को गायब कर दिया जाएगा देहलूर से. क्या हम ऐसे चूड़िया पहन के बैठे रहेंगे? हमको आवाज उठानी पड़ेगी. हम भी खामोश नहीं है और दूसरे भी खामोश नहीं है. दिल्ली हाईकोर्ट में एक हिबिस कॉर्पस, मेरे वकील भाई अच्छी तरीके से जानते हैं कि अगर हिंदुस्तान में कोई भी गायब हो जाता है या उसकी न्यूज नहीं मिलती, वो कहाँ है नहीं मिलता, तो डायरेक्ट हाईकोर्ट में रुजू होकर उसके प्रॉपर के एसपी आईजी के खिलाफ में हाईकोर्ट में हिबिस कॉर्पस की पिटीशन दाखिल की जा सकती है. तो दिल्ली हाईकोर्ट में हिबिस कॉर्पस की पिटीशन जब दाखिल की गई कि नजीब कहाँ है, तो हाईकोर्ट ने कहा कि जो उसके खानदान वालों ने जिन पर शक है ऐसा इल्जाम लगाकर कंप्लेन दी है, उनके खानदान वालों ने जिनके ऊपर इल्जाम लगाया है उनकी चौकसी की जाए. आज इतना अफसोस होता है कि हाईकोर्ट को बोलना पड़ रहा कि उनकी चौकसी करो जिनके ऊपर इल्जाम लगाया जा रहा है. यानी कि अगर इल्जाम हम इनके ऊपर लगाएंगे तो ये झटक देंगे. अगर वही इल्जाम यानी कि ऐसा हो जाए कि मस्जिद में बम फूटा, मरे भी मुसलमान और मारे भी मुसलमान, यानी कि तुमिज मरे और मारने वाले भी तुमिज, जेल भरोगे हमारे से. मेरे भाई ने शेर कहा है, मैं वही शेर रिपीट करूंगा कि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. बम लगा के हम कुछ मारो, हम बम लगा बोल के हम कुछ अंदर करो, हमारे ऊपर एटीएस लगाओ, हमारे ऊपर क्या क्या करते लगाओ. अगर हम पढ़े लिखे हैं तो हमको ऐसा नजीब के जैसा गायब भी कर दो. लेकिन याद रखो, एक नजीब गायब हुआ है, लेकिन आज देहलूर के इस छोटे से मुकाम पर इतने नजीब खड़े हुए हैं. किस किस को गायब करोगे? किस किस को उठाओगे? हम तुम्हारे खिलाफ में देश में ऐसे ही आंदोलन देखना चाहते हैं. ऐसे आंदोलन उठेंगे कि तुम जिस मुजम्मम हौसले से उठे हो कि तुम इस कौम को तबाह बर्बाद करोगे, तुम्हारा वो हौसला ही निश्चित नाबूद हो जाएगा. क्योंकि जज्बात बहुत है लेकिन मौका बोलने का नहीं है. लेकिन दिल्ली पुलिस जिनके भी हुक्म पर चल रही है,
जो भी लोगों के हुक्म पर दिल्ली पुलिस काम कर रही है, ये बहुत ही शर्मिंदगी की बात है कि पुलिस अपने सच्चे इन्वेस्टिगेशन को बाजू रखकर वाहियात किस्म के ऐसे जो है ना दूसरे इन्वेस्टिगेशन करके नजीब की गुमशुदगी को एक बैक पेज पर करते जाते हैं। पहले फ्रंट पेज, उसके बाद सेकंड पेज, होते होते लास्ट पेज, फिर आज गायब हो गया। तो एक नजीब गायब हो गया तो हम चुप बैठ जाएंगे तो नहीं चलेगा। हमको आज आवाज उठानी पड़ेगी कि और ऐसे नजीब ना गायब हो जाए, और ऐसे ही दूसरे लोगों को जिस तरीके से यमुना का मामला सामने आया, ये दलितों पर, मुसलमानों पर, अल्पसंख्यक समाजों के ऊपर कितना बड़ा जुल्म है सरकार का। इस जुल्म को हम कैसे बर्दाश्त कर सकते हैं, जबकि हमारा दस्तूर कहता है कि तुम्हें जीने का अधिकार है, तुम्हें अपने अपने धर्म का मानने का अधिकार है, लेकिन दस्तूर का डायरेक्ट यहाँ पर मर्डर हो रहा है। तो मैं तो कहता हूँ कि नजीब को गायब करने वालों के ऊपर डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशन के मर्डर का इल्जाम लगाकर उन्हें अंदर कर दिया जाए। अरे 4 लोगों को, अब हमारे पुलिस वाले भी करते ना, 4 लोगों को लाके अंदर डाल के कूटते तो सीधा मालूम हो जाता नजीब का है, मगर वो कूटने की हिम्मत नहीं है। कौन कूटेंगे उनको? सत्ता भी उनकी है, हुकूमत भी उनके थे, उन्हें भी उनके थे, पुलिस भी उनकी थे। और हाल में आए हुए हमारे एक जस्टिस, कलकत्ता के जस्टिस, उनका एक बयान आया, वो तो बयान सुनने के बाद तो मेरे को लगता है कि जुडिशियल यानी कि कोर्ट भी उनकी है। अब कहाँ जाना यार वो? तो इसलिए अब मौका ये है कि दस्तूर को बचाने के वास्ते हम सबको एक होना पड़ेगा। जात पात को बाजू में रखकर दलितों के ऊपर भी जुल्म हो रहा है, ईसाइयों के ऊपर भी जुल्म हो रहा है, मुसलमानों के ऊपर भी जुल्म हो रहा है। ये सब चीजों को बाजू में रखकर हमें अब एक होकर आगे आना पड़ेगा और हुकूमत को बताना पड़ेगा कि हिंदुस्तान की जनता एक है, तुम कितना भी फूट डालो, हम फूटने वाले नहीं है। और तुम्हारा अगर गलत कदम उठेगा तो तुम्हारे कदम तोड़ के फेंक देंगे। इस नारे के साथ मैं शुक्रिया अदा करता हूँ। ये मोर्चा जिन्होंने ऑर्गेनाइज किया है बहुत अच्छा कदम है, क्योंकि ऐसे मामलात में बहुत ही कम लोग इंटरेस्ट है। नजीब गया, आपने क्या करने का, अपना क्या गया, ऐसे बहुत कम लोग हैं जो ऐसा सोचते हैं। मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ खालिद भाई को और उनकी पूरी टीम को, बासित भाई को और हमारे सूर्यवंशी साहब को, एडवोकेट विलायत साहब को, सबको बहुत ही उनको मुबारकबाद देता हूं कि आपने इस तरफ कदम उठाया। और इंशाअल्लाह आइंदा भी इसी तरीके से हम ये देगलूर की चिंगारी को नांदेड़ तक ले जाएंगे और हो सके तो इस चिंगारी को बहुत बड़ा ज्वालामुखी बनाकर दिल्ली सरकार की खोखली जड़ों को खत्म कर देंगे और नजीब का आइन ढूंढ के निकालेंगे इंशाअल्लाह। हा जो मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे, हा मोर्चा नजीब हा विद्यार्थी गेल्या 5 महिन्यापासून गायब आहे। हा गायब आहे, याच्या पाठीमागे केवळ काही 1-2 गुंडांचा हात आहे असं नाही, तर एका सिस्टीमचा हात आहे, जी सिस्टीम केंद्र सरकार चालवते, दिल्ली पोलीस चालवते, जी केंद्र सरकारच्या ताब्यात आहे। खरं तर गेल्या 5 महिन्यापासून गायब असलेल्या नजीबच्या केसवर कोर्टाने सुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे स्टँड घेतलेले आहेत। आताच आमच्या मित्रांनी इथे उल्लेख केला की नजीबच्या संदर्भात संबंधित जेवढे काही लोक आहेत तेवढ्यांची पॉलिग्राफ टेस्ट घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते दिल्लीच्या, पण त्यामध्ये अत्यंत हुशार आणि चापलूस असलेलं दिल्ली पोलीस यांनी सगळ्यात पहिल्यांदा जर कुणाची टेस्ट घ्यायची भाषा केली असेल तर ती नजीबच्या मित्रांची, जे की रात्रंदिवस त्याच्या सोबत राहतात, त्याच्या सुखदुःखामध्ये सोबत राहतात, त्यांचीच लाई डिटेक्टरची टेस्ट घेण्याचं ठरवलं त्यांनी। परंतु ही गोष्ट ते जाणीवपूर्वक विसरून जात आहेत किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की 15 तारखेच्या अगोदर 14 तारखेला एबीव्हीपीचे म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जिला आम्ही आरएसएसला राष्ट्रीय सर्वना समिती म्हणतो, तिची ही विद्यार्थी संघटना आहे आणि या विद्यार्थी संघटनेचा यादव नावाचा जो पदाधिकारी आहे तो हॉस्टेलच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार करण्यासाठी तिथे आला होता रूममध्ये आणि यांच्यामध्ये काही बोलणं झालं आणि डायरेक्ट काही लोकांना त्यांनी फोन करून बोलून घेतलं आणि 27 ते 28 लोकांच्या मॉबने नजीबला मारलेलं आहे तिथे 14 तारखेला रात्री। ही गोष्ट जाणीवपूर्वक मीडियामध्ये कोर्टापर्यंत पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक येऊ देत नाही, कारण दिल्लीचं पोलीस हे भारतीय राज्यघटनेनुसार स्थापन झालेलं असलं तरी हे दिल्लीचं पोलीस आज कंप्लीट आरएसएसची एक विंग म्हणून काम करत आहे। दिल्ली पोलीस हे गुंडांची संघटित टोळी आहे, हे लक्षात घ्या। म्हणून ही लढाई जी आहे नजीबला सोडवण्याची लढाई, ही लढाई केवळ नजीबला सोडवण्याची नाही,
तर आम्हाला आठवण करून द्यावी लागेल आपल्याला. पुण्यामध्ये मोहसिन शेख नावाचा इंजिनियर, त्याची सुद्धा अशीच अतिशय दर्दनाक हत्या झाली. त्याचा एकच दोष होता. काय दोष होता? त्याला दाढी होती आणि दाढीसोबत मुस्लिम कम्युनिटीतलं एक नाव होतं. दाढी मलाही आहे, माझ्यासारख्या अनेक लोकांना दाढी आहे, पण आमच्या हत्या होत नाहीत. पण दाढीसोबत जर मुस्लिम समूहातलं नाव असलं तर लगेच त्याची तिथं हत्या केली गेली, कारण त्या परिसरामध्ये त्यांना अल्पसंख्याक नको होता. आता परवा पुणे विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन चालू होतं. काय आंदोलन होतं ते? भारतीय जनता पार्टीचा आमदार परिचारक नावाचा, या आमदाराने जे सतत ऊर बडवत फिरतात की आम्ही देशभक्त आहोत, बॉर्डरवर लढणाऱ्या सैनिकांचे जे काही इज्जत करतो ते आम्हीच करतो असं म्हणणारी बीजेपी ढोंगी देशभक्ती पार्टी, तिचा हा आमदार भाषण करताना जाहीर भाषणात असं म्हणाला. म्हणजे खरं तर मी माफी मागतो असं बोलू नये माझ्या जिभेनं, पण मी फक्त आठवण करून देण्यासाठी हे बोलत आहे. तो म्हणाला की भारतीय सैनिक जेव्हा बॉर्डरवर लढाई लढत असतो तेव्हा त्याची पत्नी एकटी असते आणि जेव्हा तो घरी येतो तेव्हा असं कळतं की त्याला लेकरू झालेलं आहे. म्हणजे देशभक्तीचा गुणगान करणारे, सैनिकाबद्दल रात्रंदिवस खूप ऊर फुटेस्तोवर बोलणारे हे हरामखोर सैनिकाच्या पत्नीबद्दल अत्यंत हीन दर्जाच्या भाषा हे वापरतात. याच्या विरोधामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ही विद्यार्थी संघटना पुणे विद्यापीठामध्ये पोस्टर लावत होती आणि हे पोस्टर लावत असताना एबीव्हीपी आओ विद्यार्थी आओ अखिल भारतीय आओ विद्यार्थी पिटो संघटन, म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना मारणे, युवकांना मारणे एवढंच काम त्यांच्याकडे दिलेलं आहे. त्यांनी लगेच पोस्टर फाडायला सुरुवात केलं आणि पोस्टर लावणाऱ्या विद्यार्थ्यांवर बाहेरचे गुंड बोलून, बजरंग दलचे गुंड बोलून त्यांच्यावर हल्ला चढवला. आणि त्याच्या अगोदर सुद्धा एक घटना घडली होती. एक सेमिनार चालू होता, नाटक चालू होतं, त्यावेळी एक विद्यार्थी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर देण्याच्या ऐवजी एबीव्हीपीच्या जो राज्य महामंत्री आहे त्याने मारायला सुरुवात केली. तिथे सुद्धा मुस्लिम युवकाला टार्गेट करण्यात आलं. नासिर शेख म्हणून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा जिल्ह्याचा सचिव आहे, त्या पुणे विद्यापीठाचा सचिव आहे तिथला. म्हणजे जिथे जिथे दलित विद्यार्थी नेतृत्वात आहेत, जिथे जिथे अल्पसंख्याक विद्यार्थी नेतृत्वात आहेत, तिथे तिथे हे एबीव्हीपीचे गुंड, आरएसएसचे गुंड जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करतात. आता त्यांना टार्गेट का करतात? आता एका आमच्या मित्रांनी बोललं या ठिकाणी की हे मुस्लिमांना शत्रू समज. ही गोष्ट समजून घ्या. याच्या विरोधामध्ये आंदोलन उठू नये, बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन उठू नये, गरिबीच्या विरोधात आंदोलन उठू नये, कुपोषणाच्या विरोधात आंदोलन उठू नये. आणि हे आंदोलन कोण करणार आहे? बहुसंख्य हिंदू समाज सुद्धा आंदोलनात येऊ शकतो. मग त्यांनी एक डाव खेळला की हा जो मोठा समूह आहे यांच्या विरोधामध्ये एक खोटा शत्रू उभा करायचा, आणि म्हणून त्यांनी मुस्लिमांना शत्रू ठरवून टाकलं, दलितांना शत्रू ठरवून टाकलं. आणि मग या कष्टकऱ्यांची लढाई जी आहे याच्यामध्ये फूट पाडली. त्यांनी सांगितलं महागाईच्या विरोधात लढू नका, बेरोजगारीच्या विरोधात लढू नका, कुपोषणाच्या विरोधात लढू नका, शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधात लढू नका, तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात लढा, तुम्ही दलितांच्या विरोधात लढा. आणि म्हणून या भारतीय जनतेचे जे खरेखुरे प्रश्न आहेत, एका बाजूला कोट्यावधी रुपये, शेकडो कोट्यावधी रुपये भांडवलदारांना कर आणि कर्ज स्वरूपात माफ करून टाकायचे. एका वर्षामध्ये 2015-16 मध्ये 12.5 लाख कोटी रुपये भांडवलदारांचं कर आणि कर्ज त्यांनी माफ करून टाकलेलं आहे. दुसऱ्या बाजूला केवळ 70,000 कोटी रुपये दिले तर शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करू शकतात. पण हे मोदी सरकारनं केवळ कर्जावरचं व्याज माफ केलं, म्हणजे एका शेतकऱ्याच्या 250 रुपये माफ केले फक्त. या सगळ्याच्या विरोधात बोलू नये म्हणून मुस्लिमांना ते शत्रू करतायत. म्हणून मुस्लिम समाजालाही समजून घेण्याची गरज आहे, दलित समाजानं समजून घेण्याची गरज आहे आणि समस्त हिंदूंनी समजून घेण्याची गरज आहे. नेमकं मुस्लिम आणि दलितांनाच हे टार्गेट का करतायत? कारण अनेक वर्षापासून आरएसएस हे विष पेरत आहे या समाजामध्ये आणि त्यांची डोकी भडकवून ठेवत आहे. विषारी समाज ते निर्माण करत आहेत. हे किती मोठं आव्हान आहे लक्षात घ्या. या देशामध्ये 51,335 मला माहित असलेली आकडेवारी एवढ्या शाखा आरएसएसच्या या देशामध्ये काम करतात. 60 लाख स्वयंसेवक या देशात आहेत. हे 60 लाख स्वयंसेवक म्हणजे नुसते स्वयंसेवक नाहीत, तर यांना आतंकवादी बनवण्यात येत आहे.
म्हणजे 60 लाख आतंकवाद्याची फौज असलेलं हे आरएसएस, या आरएसएसच्या आतंकवादी संघटनेच्या हातामध्ये केंद्र सरकार आहे आणि केंद्र सरकारची सगळी मिलिटरी आहे. सोबतच सर्व राज्यामधली पोलीस यांच्या हातात आहे. म्हणजे मिलिटरी सुद्धा, पोलीस सुद्धा हे या देशामधल्या जनतेवर आक्रमण करण्यासाठी वापरतायत. मी सरळ सरळ या ठिकाणी अतिशय जबाबदारीने सांगेन, या देशाचं केंद्र सरकार, या देशाची सगळी राज्य सरकारांनी या देशातल्या जनतेच्या विरोधात युद्ध पुकारलेलं आहे आणि या देशातल्या जनतेच्या विरोधात पोलिसांचा वापर करतायत, मिलिटरीचा वापर करतायत. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून नजीबची आई, नजीबची बहीण आणि त्याचा भाऊ जेव्हा इन्साफ मागत होता, जे आपण ज्याच्यासाठी आपण ही रॅली काढलेली आहे, न्याय मागत होता, त्यावेळी खरं तर नजीबच्या आईला शुगर आहे, तिच्या हातपायामध्ये त्रास आहे, ती अत्यंत म्हणजे तिच्या बॉडीमध्ये प्रचंड आजार आहे, त्यांना माहित आहे प्रशासनाला. अशा अवस्थेत तिथलं पोलीस तिच्या पायाला धरून फरफटून घेऊन जातं, तिच्या दुपट्ट्याला हात टाकतं आणि जेएनयू मधल्या अनेक मुली, अनेक मुलं, वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या धर्मातले, जेएनयू ही जी विद्यापीठ आहे दिल्लीमधलं, हे विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं आहे दोस्तो, हे लक्षात घ्या. जेएनयूवरच काय हल्ले होत आहेत याचं वैशिष्ट्य असं आहे, जगभरामध्ये जी विषमता आहे, भारतात जी विषमता आहे, या विषमतेच्या विरोधामध्ये जेएनयूनं हमेशा लढाई केलेली आहे. आणि एक गोष्ट पक्की लक्षात घ्या, जेएनयू मध्ये जे विद्यार्थी येतात हे सगळे विद्यार्थी अत्यंत गरीब समूहातून येतात. जेएनयू या विश्वविद्यालयाची स्थापना याच्यासाठी झालेली आहे की देशभरामधले जे अत्यंत दुर्गम भागातले, आदिवासी भागातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगळा कोटा आहे, मुस्लिमांसाठी म्हणजे अल्पसंख्याकांसाठी, ईसाई असतील, बुद्ध असतील, मुस्लिम असतील यांच्यासाठी वेगळा कोटा आहे, ओबीसीसाठी वेगळा कोटा आहे. या वेगवेगळ्या समूहातले विद्यार्थी तिथं शिकायला आणले जातात आणि म्हणून हे विद्यार्थी तिथं येत असताना फक्त एकटे येत नाहीत, ते या समाजाचा भाग आहेत. म्हणून समाजातले जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्यांच्या डोक्यात आहेत. त्यांच्या आई वडिलांची गरिबी, त्यांच्या झोपडीतला अंधार, कुपोषण, त्यांच्या सोबत होणारी जी तुझ्या भावाची वागणूक आहे, भेदभावाची वागणूक आहे, जातीवाद आहे, धर्मवाद आहे, हे सगळे घेऊन ते तिथे येतात आणि या सगळ्या विषमतेच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक हे युद्ध करतात, संघटन करतात, लढाई लढतात. हे लक्षात घ्या. हे सगळे विद्यार्थी तिथे आलेले, मुस्लिम समाजातील असतील, ईसाई समाजातील असतील, दलित असतील, हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या विषमतेमध्ये ग्रस्त असलेले विद्यार्थी आहेत आणि हे सगळे जे विषमतेने ग्रस्त आहेत ते तिथे संघटित होतात. जेएनयू मध्ये ते संघटित होतात आणि त्यांची संघटित शक्ती ही या विषमतेच्या विरोधामध्ये लढते. म्हणून जेएनयूला टार्गेट याच्यासाठी केलं जातं आणि त्यातल्या त्यात दलित आणि मुसलमान अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आणि म्हणून हे सगळ्यांनी आपण समजून घेतलं पाहिजे दोस्तो. ही लढाई एवढी साधी लढाई नाही आहे. मला आपल्या सगळ्यांना अजून एक संदेश या ठिकाणी द्यायचा आहे. आपण जे प्रश्न घेऊन लढत आहोत, आता माझ्या वरिष्ठांनी या ठिकाणी बोलताना बोललं की आपण फक्त धार्मिक प्रश्नावर जरा लवकर भडकतो, त्यांचा उद्देश सफल होऊ देता कामा नये. आपले धार्मिक आवाज उठलेच पाहिजे. आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो, घटनेनं आपल्याला ते अधिकार दिलेले आहेत, पण सोबतच खास करून मला मुस्लिम कम्युनिटीतल्या विद्यार्थी आणि युवकांना एक विनंती करायची आहे की आपण सुद्धा जे शेतकऱ्याच्या आत्महत्येचे आंदोलन आहे त्याच्यासोबत आपण जुळलं पाहिजे. बेकारी विषयीचे जे आंदोलन आहे त्याच्यासोबत आपण एवढ्या संख्येनं, मोठ्या संख्येनं गेलं पाहिजे. महिलांच्या विरोधामध्ये जे बलात्कार होतात त्यांच्या संदर्भामध्ये, त्यांचे जे लैंगिक शोषण होते, त्या महिलांच्या न्यायासाठी जे लढे या देशामध्ये होतात त्याचा सुद्धा आपण भाग झालो पाहिजे. म्हणून म्हणजे आपण तुटल्यासारखे राहू नये. जाणीवपूर्वक मला या ठिकाणी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगायचंय की तुम्ही तुटू नका, कारण तुम्ही या मातीतले आहात. माझ्याकडे एक लिस्ट आहे, वाचायला नाव इथं वेळ कमी पडेल. शेकडो मुस्लिम नेते, कार्यकर्ते या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. गदर पार्टीचे संस्थापक बरकतुल्ला असतील, सैफुद्दीन किचलू यांना जेव्हा रौलट ऍक्टच्या खाली अटक झाली होती त्यावेळी जालियनवाला बागेमध्ये जे हत्याकांड घडलेलं आहे ते कसं घडलेलं आहे? सैफुद्दीन किचलूला अटक झाली होती रौलट ऍक्ट खाली. त्यांना सोडवा म्हणून पंजाब मधले सगळे दलित, आदिवासी, शीख, सगळा शीख समूह त्या जालियनवाला बागेमध्ये थांबला आणि म्हणाला सैफुद्दीन किचलूला सोडा. जसं आपण नजीबसाठी लढाई करत आहोत तसं ते तिथे लढाई करायला गेले होते. त्यांच्यावर ब्रिटिशांनी अतिशय बेरहिमीने गोळ्या चालवल्या आणि त्या सगळ्यांना
तिथं मारून टाकण्याच्या उद्देशानंच त्यांनी ते केलं होतं. म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड हे एका मुस्लिम नेत्याला सोडवण्यासाठी झालं होतं, हे लक्षात घ्या. आणि हे मुस्लिम नेते मुस्लिमांचा लढा लढवत होते का? तर नाही, भारतीय स्वातंत्र्याचा लढा ते लढवत होते. 1857चा जो उठाव आहे, बादशाह जफर अली हे नेते होते. पहिलं स्वातंत्र्य युद्ध या देशामधल्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा पुढारी हा मुस्लिम होता, हे लक्षात घ्या. म्हणून आम्ही कुठेही कमी नाही. अशफाकुल्ला खान असतील, रामप्रसाद बिस्मिल असतील, सर्व क्रांतिकारी लढ्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजानं अनेक बलिदान दिलेलं आहे. त्यामुळं आमचा जो लढा आहे, आम्ही आमचा इतिहास सुद्धा जागवला पाहिजे. आमच्यामधला गिल्ट आहे, आमच्यामध्ये एक जी म्हणजे काय म्हणतो संकोच आहे, जे आमच्यावर एवढं बिंबवलेलं आहे आमच्यावर. आम्हाला सुद्धा वाटतं आम्ही या देशाचे आहोत की नाही, म्हणजे एवढं आपलं हॅमरिंग केलं जातं आपल्यावर. पण त्यांना ओरडून सांगण्याची गरज आहे, आम्ही याच मातीतले आहोत. खरे देशद्रोही कोणी असतील तर ते RSSचे लोक आहेत, खरे देशद्रोही. मी त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 1925ला त्यांची स्थापना झाली आणि देश 1947ला स्वतंत्र झाला. दरम्यानचा कालावधी 22 वर्षाचा आहे. या 22 वर्षामध्ये कधी बोट सुद्धा त्यांनी उचललं नाही, एक पाऊल त्यांनी स्वातंत्र्य लढाईत चाललं नाही. उलट काही स्वयंसेवक होते, त्यांना वाटत होतं खरंच ही सांस्कृतिक संघटना आहे वगैरे. काही चांगले लोक सुद्धा त्या संघटनेत होते. त्यातले जे स्वयंसेवक साधे भोळे असतात ते म्हणाले की आम्हाला हे लोक निठ्ठलला समजतात, म्हणजे गांडू समजतात, कारण आम्ही स्वातंत्र्य युद्धात नाही. अनेक लोक आम्हाला म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना ही गांडू आहे, त्यांचे स्वयंसेवक गांडू आहेत, हे ब्रिटिशांना घाबरतात. खरंच गांडू आहेत, कारण त्यांनी खरंच आहेत, कारण त्यांनी नाही, हे इतिहास आहे आणि लिखित स्वरूपातला इतिहास आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये गद्दारी केलेली आहे. त्यांनी हे लिखित स्वरूपात आहे. माझं रेकॉर्डिंग पोलीसवाले सुद्धा करत आहेत, सगळेच करत आहेत. आम्ही संसदेमध्ये आव्हान केलं, आम्ही स्वतः म्हणलं की अटल बिहारी वाजपेयी स्वातंत्र्य चळवळीतला गद्दार आहे, आमच्यावर तुम्ही केस टाका, आम्ही कोर्टात सिद्ध करू की तो गद्दार आहे. कारण जेव्हा स्वातंत्र्य युद्ध चालू होतं, एका ग्रुपने तिरंगा तिथं लावला होता आणि तो तिरंगा कुणी लावला असं जेव्हा ब्रिटिश पोलीस लावले, म्हणजे लावून पळाले होते ना सगळे क्रांतिकारक, जेव्हा ब्रिटिश पोलीस विचारले कोण लावलं, तर सगळ्यात पहिले अटल बिहारी वाजपेयी आले आणि त्यांनी नावं सांगितली. त्यांच्यामुळे अनेकांना फाशी झाली, अनेकांना फाशी झाली, अनेक लोक आज म्हणजे उम्रकैद झाली अनेक लोकांना. म्हणून हे सगळी गद्दाराची फौज आहे आणि आज हे देशाला देशभक्ती शिकवत आहेत. खरे देशभक्त आम्ही आहोत. इथला किसान, इथला मजदूर, इथला अल्पसंख्याक, इथला दलित, इथला विद्यार्थी, इथला युवक हे खरे देशभक्त आहेत. आम्ही आमच्या घामातून रक्तातून हा देश निर्माण केलेला आहे. देशभक्ती, राष्ट्रभक्ती म्हणजे केवळ या देशातल्या जमिनीवर प्रेम करणे नाही, तर राष्ट्रभक्ती, देशभक्ती म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसावर प्रेम करणे आहे. म्हणून आम्ही कोणता राष्ट्रवाद मानतो? आम्ही या देशातला संविधान जो राष्ट्रवाद सांगतो, सहअस्तित्व, सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्मातले, सगळ्या जातीतले, सगळ्या प्रदेशाचे लोक एकत्रित राहणे, याला आम्ही राष्ट्रवाद मानतो. आणि विविधतेने नटलेला आमचा राष्ट्रवाद आहे. फुलेंनी सांगितलेला, बाबासाहेबांनी सांगितलेला, अशफाकुल्लांनी सांगितलेला हा आमचा राष्ट्रवाद आहे. आणि शेवटी आपल्याला जात निरोप घेत असताना एवढं सांगेन, आपली लढाई, आपण जरी देगलूरच्या रस्त्यावर आलो, काही लोकांना असं वाटत असते 100-150 लोक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन बोंबलतात. कधी कधी पोलीस अधिकारी आम्हाला म्हणतात, अरे दिल्लीला घडलेली घटना आहे, इथं बॉम्ब मारून काय फायदा आहे? बॉम्ब मारून फायदा असा आहे दोस्तो, हे आम्ही सुद्धा जिवंत आहोत. जसं आता आमच्या वरिष्ठांनी सांगितलं, या ठिकाणी आम्ही सुद्धा जिवंत आहोत आणि तुम्ही बोलू नका, तुम्ही लिहू नका असं म्हणून जे दडपणूक आमच्यावर करतायत त्यांना आम्ही ठासून सांगत आहोत. तुम्ही कितीही फौज आणा, कितीही पोलीस आणा, किती बॉम्ब आणा, किती बंदूक आणा, किती लाट्या आणा, किती गोळ्या आणा, आम्ही बोलणार म्हणजे बोलणारच. हे सांगण्यासाठी हे आंदोलन आहे. हे बोलण्याची आझादी, हे अभिव्यक्तीची आझादी, याच्यासाठी आंदोलन आहे. आणि या देशामध्ये काही नालायक लोक म्हणतात की आझादी आता कशाची मागता? अरे बेवकूफ हो, आता आझादी जी आम्हाला पाहिजेच आहे ना, नाहीच आहे आझादी. अण्णाभाऊ साठेंनी पहिल्या दिवशी, स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी मोर्चा काढला, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. ही काय परंपरा आताची नाही, तेव्हापासूनची परंपरा आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येपासून पुन्हा आझादी मागत आहोत आम्ही. परंतु कशापासून? आपल्या त्या पोराने, आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, कन्हैया कुमारनं, आझादी देश से नहीं देश में चाहिए.
या देशातली जे जातीवाद आहे त्याच्यापासून आजादी पाहिजे, या देशात जो धर्मवाद आहे त्याच्यापासून आजादी पाहिजे, जे आत्महत्या करताय शेतकरी, शेतकऱ्यांना आजादी पाहिजे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाजारीकरणातून आजादी पाहिजे, आदिवासी भागातले जे कुपोषणाने मरत आहेत लोक आधी पाहिजे, ज्या लोकांना घर नाही, ज्या लोकांना शेत नाही त्या लोकांना घर पाहिजे, शेत पाहिजे, जगण्याची आजादी पाहिजे जी अजून मिळालेली नाही. तुम्ही आम्हाला कितीही देशद्रोही म्हणा, ही आजादीची लढाई, ही स्वातंत्र्याची लढाई चालत राहील. याच्यासाठी जेवढे बलिदान देण्याची गरज आहे तेवढे बलिदान देण्याची तयारी या ठिकाणी आहे. असे नजीबला गायब करण्याचे गांडू काम करू नका. तुमच्याकडे पोलीस आहे, तुमच्याकडे मिलिटरी आहे, त्यांच्या हातात गोळ्या द्या, बंदुका द्या, अजून प्रगत असे हत्यार द्या आणि या जनतेच्या छाताडावर पाठवा. आजपर्यंत जगाचा इतिहास आहे, दमन यंत्रणेच्या आधारावर कुठलीही स्वातंत्र्याची लढाई कोणीही रोखू शकलेलं नाही. अरे फ्रान्सच्या राजाला गिलेटिनवर चढवलं जनतेनं, हे तर एकदम चिल्लर आमचा राजा आहे. म्हणून शेवटी एवढं सांगेन, मोदी नेहमी म्हणतो 125 करोड जनता, खरं तर 125 करोड नाही, ते 130च्या जास्त आहे. ते 125 करोड का म्हणते माहितीये का? कारण त्याने ठरवून टाकलेलं आहे उरलेले जे 5-6 करोड आहेत का नाही, ते नेहमी दंग्यामध्ये मारायचे आहेत, जातीवादी अत्याचार करून त्यांना मारून टाकायचं आहे, गायब करायचं आहे, त्याने आधीच ठरवलेलं आहे. म्हणून ते 125 करोडच धरते, 133 करोड वगैरे काही म्हणतच नाही. म्हणून याची हुशारी आपण ओळखून घेऊ. आणि खरं तर आपल्यासारखे अत्यंत क्रांतिकारी लोक आहोत आपण सगळे. म्हणजे 1000 वाघांच्या डोक्यावर एक बोकुड बसून आहे, म्हणजे 130 करोड वाघांच्या डोक्यावर एक बोकुड बसून राज्य करत आहे. आणि या बोकडाला कंदुरी केल्याशिवाय या देशातली जनता राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो. हे आंदोलन तेज करा, लढत राहा, संघर्ष करत राहा. जेलमध्ये जायची वेळ येईल, गोळी खायची वेळ येईल, हे आपण करत राहू. लढेंगे, जीतेंगे. धन्यवाद. इनकलाब जिंदाबाद. APJ अब्दुल कलाम विचार कृति मंच के जानिब से यहाँ आए हुए तमाम साथियों का शुक्रगुजार हूँ, जिन्होंने अपने कीमती वक्त में से वक्त देकर हमारे इस रैली को कामयाब किया. इस रैली को कामयाब करने के लिए हमारे जो साथियों ने हमारा साथ दिया उनका भी मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ, और हमारे पुलिस प्रशासन का भी मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ, जिन्होंने हमको सपोर्ट किया. और यहाँ पर ये जलसा खत्म हो गया ऐसा ऐलान करता हूँ. खुदा हाफिज. आज इंदौर में जेएनयू के स्टूडेंट नजीब के बाजियाबी के लिए एक बहुत बड़ी रैली, इंसाफ रैली के उन्वान से निकाली गई थी. रैली के जिम्मेदारान ने यहाँ पहुंचकर डिप्टी कलेक्टर ऑफिस में एक मेमोरेंडम पेश किया. तो बताइए आपके क्या क्या डिमांड्स? सबसे पहले तो हमारी डिमांड ये है कि जेएनयू यूनिवर्सिटी के विद्यार्थी नजीब अहमद जो पिछले 5 महीने से गायब है, इनके गायब होने के बाद जब इनकी फैमिली ने इसके खिलाफ रिपोर्ट दर्ज कराई तो दिल्ली पुलिस तकरीबन 2-2.5 महीने तक उन्हें ढूंढते रही, लेकिन किसी किस्म की उन्हें कामयाबी हासिल नहीं. इसके बाद गृह मंत्रालय से राजनाथ सिंह जी ने एक SIT का गठन किया, लेकिन SIT के गठन के बावजूद भी अभी तक नजीब का नाम मिला, ये इस बात की गवाही देता है कि नजीब का अगवा ये कोई मामूली अगवा नहीं बल्कि ये एक इंस्टीट्यूशनल किडनैपिंग है. और हम इसके खिलाफ निषेध करते हैं, क्योंकि कुछ दिन पहले हैदराबाद यूनिवर्सिटी में भी रोहित वेमुला ने इसी तरह से तंग आकर आत्महत्या की. 5 दिन पहले जेएनयू के एक और विद्यार्थी मुथु कृष्णन ने भी आत्महत्या की. और इस तरह के हादसों का बढ़ना ये एक अच्छे लोकतंत्र के लिए नुकसान की चीज है, और हम कतई नहीं चाहते हैं कि इस मुल्क के अंदर फांसीवादी ताकतें बढ़े. हमारा ये जो विरोध है किसी खास सरकार के खिलाफ नहीं है, बल्कि हमारा विरोध उन शक्तियों के खिलाफ है जो इस मुल्क की गंगा जमनी तहजीब को बिगाड़ना चाहते हैं और इस मुल्क के अल्पसंख्यकों, दलितों और बहुजनों के खिलाफ एक षड्यंत्र रच रहे हैं. हमारी यही डिमांड है कि नजीब को जल्द से जल्द ढूंढकर लाया जाए और इसके दोषियों को सख्त से सख्त सजा दी जाए. तकरीबन 5 महीनों से जेएनयू के स्टूडेंट नजीब का ना मिलना दिल्ली पुलिस के ऊपर, हुकूमत दिल्ली के ऊपर कहीं न कहीं सवालिया निशान खड़ा करता है. कैमरामैन मोहम्मद अब्दुल रहमान के साथ मोहम्मद अल्ताफ, मुंसिफ टीवी के लिए देगलूर से.